इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। आज देश भर सहित जलगांव में ईद उल अजहा बकरा ईद का त्योहार मनाया गया। इस पावन अवसर पर मुस्लिम समुदाय के लोगों ने सुबह से ही मस्जिद और जलगांव की पुरानी ईदगाह मैदान में ईद उल अजहा की विशेष नमाज अदा की। नमाज के बाद मौलाना उस्मान कासमी साहब ने खुतबा विशेष धार्मिक प्रवचन पढ़ा। इसके बाद देश में अमन चैन के लिए दुआ की गई। दुआ के बाद लोगों ने एक दूसरे को गले लगाकर और हाथ मिलाकर ईद उल अजहा की दिली मुबारकबाद पेश की। विशेष रूप से बच्चों का उत्साह देखते ही बना था, जो नए कपड़ों में सजे धजे ईद की खुशियां मना रहे थे। जलगांव पुलिस और जिला प्रशासन की ओर से सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए गए थे। ईद उल अजहा बकरा ईद त्याग और समर्पण का पर्व है। यह त्योहार पैगंबर हजरत इब्राहिम की अल्लाह के प्रति अटूट आस्था और उनके महान बलिदान की याद में मनाया जाता है। इस त्योहार की सबसे बड़ी खासियत है इसका सामाजिक पहलू है, जहां गरीब और जरूरतमंदों की मदद करने तथा उनके साथ खुशियां बांटने की परंपरा निभाई जा रही है। आप सभी को इंडिया वायरल न्यूज की पूरी टीम की ओर से ईद उल अजहा की तहे दिल से मुबारकबाद। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. يا ربنا ويا سيدنا ويا وهاب رغبتنا ظلمنا أنفسنا سمعنا منادي ينادي للإيمان أن آمنوا بربكم فآمنا. ربنا فاغفر لنا ذنوبنا وكفر عنا سيئاتنا وتوفنا مع الأبرار يا عزيز يا غفار يا أرحم. वीडियो चलो इधर देखो इधर देख इधर 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 देख सामने देखो सामने अगेंस्ट लाइट करना यार। सर, आज जिल्ह्यामध्ये बकरी ईदचा सण उत्साहात पार पडला. प्रशासनातर्फे कसा बंदोबस्त होता, काय व्यवस्था करण्यात आली? सर्वत्र जळगाव जिल्ह्यामध्ये शांतता आहे. पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपण लावलेला आहे. आपल्याला SRPची एक कंपनी मिळालेली आहे. त्याच्याप्रमाणे आपल्याला जवळजवळ 1300च्या आसपास होमगार्ड्स मिळालेले आहेत. आपण ठिकठिकाणी स्ट्रायकिंग फोर्स लावलेले आहेत. RCP देखील तैनात आहेत
आणि मोठ्या ठिकाणावर आपण बंदोबस्त लावून सगळं शांततामध्ये आपण पार पाडलेलं आहे. त्यामध्ये पोलीस स्टेशन निहाय देखील आपण मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या होत्या. जिल्हा स्तरावर देखील कलेक्टर आणि SP आम्ही दोघांनी मिळून देखील एक मोठी बैठक घेतलेली होती. त्या अनुषंगाने त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या आणि सर्वत्र शांतता आहे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातहू। अल्हम्दुलिल्लाह आज हमारे जलगांव की ईदगाह मैदान पर मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्ट की जानिब से हमने ईद उल अज़हा की नमाज के तमाम ही इंतज़ामात किए। अल्हम्दुलिल्लाह उर्दू का खुतबा हज़रत मौलाना यूसुफ पटेल साहब और नमाज ईद उल अज़हा जो है हज़रत मौलाना उस्मान साहब इमाम व ख़तीब जामा मस्जिद इन्होंने अदा की, खुतबा भी इन्होंने दिया और पूरे आलम में अमन का मामला हो इस ताल्लुक़ से आज जलगांव ईदगाह अजंता चौफली पे ईद उल अज़हा की नमाज अदा की गई। ये जो त्यौहार है ये इब्राहीम अलैहिस्सलाम की सुन्नत है और जो कुर्बानी का जो तरीक़ा इस्लाम ने बताया है कि एक दुम्बा उन पे नाजिल हुआ, उनको अपने बेटे की कुर्बानी का हुक्म अल्लाह की तरफ से हुआ और उन्होंने उनको लिटाया और दुम्बा हाजिर हुआ और दुम्बे की कुर्बानी हुई। ये सुन्नत चलती आ रही है। ईदचा सण या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला। पोलीस प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आलं, काय सांगा? जळगाव शहर हे आपल्या परंपरेनुसार आज ईद उल जुहाची नमाज पठण करण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं की पूर्ण आजच्या आमच्या मौलाना उस्मान साहेबांनी पूर्ण भारत आणि पूर्ण विश्वशांती शांती आणि सगळ्यांच्या आपल्या एकत्मतेसाठी प्रार्थना केली आणि आज या जळगाव जिल्हा पोलीस दल आणि बाकी सगळ्यांनी जे काही अमन चैन आणि पोलीस बंदोबस्त दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आजच्या आमच्या सगळ्यांतर्फे पूर्ण भारतभरांच्या सगळ्या आमच्या बंधुभावांना आमच्या वतीने ईद उल जुहाची आम्ही मुबारकबाद पेश करतो। धन्यवाद। आज सर्वांना ईद उल अझहा म्हणजे बकरीदच्या माझ्याकडून आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। बकरीद सण हा हजरत इब्राहीम आमचे आजोबा यांनी आपले मुलाची बली देण्यासाठी परमेश्वराच्या मर्जीसाठी त्याच्या हुकमावर जे प्रयत्न केला आणि शेवटी ईश्वर प्रसन्न झाले आणि त्यांना सांगितलं की इब्राहीम आज आम्ही खुश झाले, तुम्ही माझ्यासाठी आमच्या मुलाची बलिदान झाली आहे। त्या अनुषंगाने दरवर्षी बकरीदचा सण साजरा केला जातो आणि पूर्ण जगामध्ये एक जनावरांची कुर्बानी आम्ही पेश करतो। त्यासाठी सर्व बांधव ईदगाहमध्ये जमा होतात, आपली जनावरांची कुर्बानी देतात परमेश्वरच्या इच्छेसाठी आणि यामुळे आमच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की जर आपल्या सत्याच्या रस्त्यामध्ये आपली स्वतःची कुर्बानी किंवा आपल्या जवळच असलेली कुर्बानी आपण देण्यासाठी तयार असतो, म्हणून हा सण साजरा केला जातो। हा सण फक्त बकरा कापून खाऊन टाकून असा नाही आहे, पण त्याच्यामध्ये हा फिलॉसॉफी आहे। माझ्या पुन्हा सर्वांना शुभेच्छा। पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवला, शुभेच्छा दिले, आम्ही त्यांचे आभार मानतो।